नमस्कार. शोभा काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज काय बनवायचं आहे आपल्याला? तर आजची रेसिपी आहे आपली कांद्याची पात. मस्त छान. इथं मूग डाळ घेतली, कांद्याच्या पातीला शेंगदाण्याचं कूट घेतलं, हळद आहे, मोहरी आहे, जिरे आहे, लाल मिरची पावडर आहे, हे सगळं घेतलं आहे रेडी. मी कांद्याची पात धुवून कापून ठेवली होती मी पाणी निचरायला, तर त्याच्यानं ती दाखवली नाही. आता इथं ना तेल टाकलं, तेल गरम झालं आपलं, मोहरी जिरं टाकलं छान मस्त, आणि कांद्याच्या पातीला थोडं तेल ना थोडं जास्त टाकायचं तेल. आता टाकली आपण कांद्याची पात. अशी कांद्याची पात, आणि इतकी छान कांद्याची पात भेटली होती मला, कोवळी कोवळी मस्त हिरवी हिरवीगार. अशी कांद्याची पात न बनवून बघा एकदा, इतकी छान लागती. आपण बाहेर चाललो डब्याला वगैरे टिफिनला, आपल्याला अशी भाजी द्यायला एकदम मस्त आणि साधी सोपी, काही अवघड नाही ही रेसिपी. आता हे चांगलं मी परतून घेते. इथं अशी कांद्याची पात कधी केली नसेल तर करून बघा. कांद्याच्या भाजीची रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा. आता झाली बघा. आता इथं मी मिरची पावडर टाकली आहे. आम्हाला थोडं तिखट जास्त लागतंय, झणझणीतच भाज्या लागत आता. आता इथं हळद टाकली मी, ही मिरची पावडर आता इथं मी टाकली. मूग डाळ 5 मिनटं भिजू घातली होती, ती मूग डाळ टाकली. आता हे चांगलं मी असं परतून घेते, असं हलवून परतून घ्यायचं. आणि आता आपल्याला ना मीठ टाकलं थोडं मी, तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तिखट वगैरे, मीठ प्रमाण कसं पाहिजे कसं नाही. आता परत मी एकदा हलवून घेतलं. अशी कांद्याची पात करून खा, इतकी छान लागते. आता इथं ना झाकून ठेवायचे आपल्याला 1-2 मिनटांना, असं झाकून ठेवायचं. आता झाकण काढलं मी 2 मिनटाच्या नंतर. आता इथं टाकलं मी शेंगदाण्याचं कूट टाकलं. परत ये ना आपल्याला आता काय करायचं, हलवून घेऊन ना याच्यात ना आता आपल्याला ना पाणी टाकायचं, थोडं जास्त नाही, थोडं टाकायचं पाणी. मैत्रिणींनो, अशी कांद्याची पात करून बघा. हे बघा, आता इथे मी पाणी सोडते, आणि पाणी सोडल्यानंतर मग आपल्याला 5-1 मिनटं ना परत झाकून ठेवायचं वाफेवर. बारीक गॅस करायचा छान मस्त, आणि झाकून ठेवायचं वाफेवर. मग ते ऑटोमॅटिक कांद्याची पात एकदम रेडी होते. कांद्याच्या पातीची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे बघा, झाली आता आपली कांद्याची पात एकदम मस्त. हे बघा, हे आपण वरण वगैरे केलं, पातळ भाजी दुसरी काही केली तर एखादी सुकी भाजी, तर हे बघा ही अशी भाजी बनवायची. बाहेर चाललो फिरायला अशी घेऊन जाऊ शकतो आपण. बघा किती छान झाली मस्त कांद्याची